झी 24 तास एक पाऊल पुढे। कौल महाराष्ट्राच्या अंतर्गत आज आम्ही जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न होता, गोरेगाव फिल्म सिटीत मराठी निर्मात्यांना जागेच्या भाड्यात सवलत देण्यात यावी का। आमचा आजचा प्रश्न होता, गोरेगाव फिल्म सिटीत मराठी निर्मात्यांना जागेच्या भाड्यात सवलत देण्यात यावी का। कौल बघा, 91% लोक होय म्हणतायत, नाही म्हणतायत 9% लोक। या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊया। आपल्यासोबत आहेत सिने समीक्षक दिलीप ठाकूर। दिलीपजी, काय सांगाल, जो प्रश्न आम्ही विचारलाय, गोरेगाव फिल्म सिटीत मराठी निर्मात्यांना जागेच्या भाड्यात सवलत देण्यात यावी का, आपल्याला काय वाटतं? सवलत देण्यात यावी हे अगदी बरोबर आहे, कारण आपल्याच राज्यामध्ये ही चित्रनगरी आहे, परंतु मराठी निर्मात्यांनी सुद्धा त्याचा खूप फायदा उठवायला पाहिजे। कारण गेले मी 25-27 वर्ष प्रत्यक्ष चित्रनगरीमध्ये शूटिंग कव्हरेज किंवा मुलाखतीसाठी, परंतु माझ्या पाहण्यामध्ये असं आलं की या सवलतीचा ना म्हणावा तसा लाभ आपले निर्माते उठवत नाहीत। चित्रपटाच्या संदर्भात सांगायचं झालं तर माझ्या आठवणीप्रमाणे बलिदान, चंबू, या पूर्वीच्या काही चित्रपटांचे तिकडे चित्रीकरण झाले। अलीकडच्या काळामध्ये तात्या विंचू, लगेरेवचे चित्रीकरण झाले, परंतु ज्या प्रमाणामध्ये त्यांनी चित्रनगरीचा फायदा उठवायला पाहिजे तसा ते उठवतात असे मला दिसत नाहीये। त्यापेक्षा आपले मालिकेचे निर्मात्यांचं सुद्धा बघा, ते नायगाव पेक्षा म्हणजे साकीनाका आणि मड त्या बंगल्यांमध्ये शूटिंग करण्याला जास्त प्राधान्य देतात। त्यापेक्षा चित्रनगरीचा तुम्ही फायदा उठवा ना, आणि चित्रनगरीनी सुद्धा ही सवलत 1 वर्षासाठी असं कायम ठेवण्यापेक्षा ती एका कालावधीसाठी अशी ठेवावी, म्हणजे त्याच्यामध्ये एक मध्यम मार्ग निघेल असं मला वाटतं। नक्कीच दिलीपजी, थोडक्यात सवलत तर द्यायला हवी, मात्र मराठी निर्मात्यांनीही त्याचा फायदा उचलायला हवा असं आपल्यालाही वाटतं। धन्यवाद, आपण झी 24 तासशी बोललात त्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।